श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थं श्रीगुरुभ्यो नमः. श्रीहरये नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. न च माधवसमो देवो न च मध्वसमो गुरु न च तस्य समं शास्त्रं न च तस्य समः पुमान्. प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञस्तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः. आचार्यः श्रीमदाचार्यः सन्तु मे जन्मजन्मनि. अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्. श्रोतेहो नमस्कार. आपण जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित श्री पूर्णप्रज्ञदर्शन या डॉक्टर व्यासनकेरे प्रभंजनाचार्य लिखित मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 86व्या भागात भेटत आहोत. आजचा पहिला मुद्दा आहे श्रीकृष्णामृत महार्णव. वैद्यनाथ हे दक्षिण कर्नाटकातील आणखीन एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे उत्तम क्षेत्र. आज ते पवित्र क्षेत्र कोक्कड नावाने प्रसिद्ध आहे. तेथील आराध्य मूर्ती आयुर्वेद प्रवर्तक साक्षात धन्वंतरी उडुपीच्या अनंतेश्वराप्रमाणे येथेही मूर्ती लिंगाकार आहे. त्याच्या ईशान्य दिशेला अपूर्व अत्यंत दुर्मिळ असे विशाल सरोवर. त्यांची कीर्ती अशी आहे की त्या सरोवरात डुंबून स्नान करून त्या धन्वंतरीची सेवा केल्यास सकल रोग दूर होतात. त्या काळी ते एक सुप्रसिद्ध असे विद्याकेंद्रही होते. यज्ञयागादीकरिता प्रसिद्ध असणारी ती पुण्यभूमी. इडेप्पाडित्ताय नामक व्यक्ती त्या गावातील याज्ञिकांचा नायक म्हणे. स्वतः सात्विक. त्या देवस्थानचा व्यवस्थापन प्रमुख होता. श्रीमध्वांचे त्या क्षेत्री आगमन होताच इडेपाडित्तायाच्या नेतृत्वाखाली श्रीमध्वांचे अभूतपूर्व असे स्वागत झाले. साऱ्यांनी श्रीमध्वांना नमस्कार समर्पिला. श्रीमध्वांची कीर्ती कानावर न आलेली व्यक्तीच त्या काळी नव्हती. इडेपाडित्ताय सात्विक असले तरी ते पूर्णतः सदाचारी होते असे म्हणता येणार नाही. भगवंताची नित्यपूजा, ऊर्ध्वपुंड्रधारणा, मुद्राधारणा, एकादशी व्रत आदी अतिमुख्य शास्त्रविधी संबंधित ज्ञान त्यांना नव्हते. श्रीमध्वांच्या दर्शनाने त्यांच्यात अभूतपूर्व परिवर्तन घडवून आणले. नवीन प्रकाश श्रीमध्वांमुळे दृष्टीपथात आल्याचा अनुभव इडेपाडित्तायांना आला. त्यांनी श्रीमध्वांना परोपरीने प्रार्थना केली की त्यांनी जीवनोद्धाराचा मार्ग दाखवून द्यावा. त्यांच्या उद्धारासाठी सांगितलेला तत्वोपदेश म्हणजेच श्रीमध्वांनी अभूतपूर्व अशी रचनाकृती रचली, श्रीकृष्णामृत महार्णव. हनुमंत रूपाने लवणसमुद्र उल्लंघिणाऱ्यानेच श्रीमध्वरूपात येऊन कृष्णामृत महार्णव प्रवाहित केला. भगीरथाने गंगा भूतलावर आणली तर मध्वाने समुद्रच आणला. गंगा ही विष्णुपादोदक होय आणि मध्वांची कृष्णामृत महार्णव ही रचनाकृती म्हणजे विष्णुपाद प्रतिपादक होय. अर्जुनाला दिलेला उपदेश गीतामृत रूपाने साऱ्या विश्वासाठी आदर्श ठरल्याप्रमाणे इडेपाडित्तायांच्या निमित्ताने श्रीमध्वकृत कृष्णामृत महार्णव ही रचनाकृती पंचसंस्कार दर्पण बनली आहे. देवपूजा, गोपीचंदन महात्म्य,
आदी अनेक वैष्णवोपयोगी संस्कारांच्या विवरणांनी ती कृती भरून गेली आहे. त्यात समग्र इतिहास पुराणादींमध्ये येणाऱ्या एकादशी व्रताबद्दल विविध विधिविधानांचे सार सर्वस्व त्यात आहे. त्या संबंधित आचारादी न अवलंबिणारी व्यक्ती कदापि वैष्णव म्हणविण्यास योग्य ठरत नाही. त्याचा उद्धार होणे कदापि शक्य नाही. हनुमंताने आणलेल्या संजीवनी मृतकपी पुनर्जीवित होऊन श्रीरामांच्या सेवेसाठी सज्ज झाले. त्याचप्रमाणे श्रीमध्वकृत या कृष्णामृत महार्णवाच्या अमृत सिंचनाने मृतप्राय सज्जन वृंदाला पुन्हा नवी पालवी फुटून जीवनात टवटवी निर्माण होऊन भगवत सेवेसाठी जीव उत्साहाने पुढे सरसावतो हे निश्चित. हनुमद रूपात संजीवनी पर्वत उचलून आणले तर त्यांनी या मध्व रूपात आणले ते कृष्णामृत महार्णव होय. जयंती कल्प नामक अन्य एक अत्यंत अपूर्व अशी श्रीमध्वांची रचनाकृती होय. एका दृष्टीने ही कृती कृष्णामृत महार्णवासाठी पूरक ठरते. एकादशीचा उपवास प्रत्येक पक्षात पाळणे अनिवार्य ठरते, तर कृष्ण जयंतीचा उपवासही म्हणजे जन्माष्टमीचा उपवास अनिवार्य असणारा हा वार्षिक उपवास होय. एकादशी ही हरिदिन म्हणविते, तर कृष्ण जयंती दिनी श्रीकृष्ण भूवरी अवतरणाचा तो पवित्र दिन होय. त्या दिवशी पूर्णतः उपवास करून चंद्रोदयकाली श्रीकृष्णाला अर्घ्य प्रदान करून चंद्रासही अर्घ्य प्रदान करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा असा शास्त्रविहित विधी होय. या रीतीने आचरण केल्यास अत्यंत उच्च कोटीची पुण्यफलाची प्राप्ती होते. तसेच त्याचे आचरण न केल्यास महापातकास कारण ठरते. हे सारे समजावून सांगण्यासाठीच जयंती कल्पाची रचना रचली गेली. श्रीकृष्णामृत महार्णव आणि श्री जयंती कल्पाच्या रचनेला पूरक अशी आणखीन एक अन्य कृती त्यांनी रचली. त्याचे नाव तिथी निर्णय. पुढील मुद्दा आहे उजिरे मध्ये अजर मध्व. कोक्कडहून श्रीमध्वांचे प्रयाण उजिरेच्या दिशेने सुरू झाले. त्या काळी ते उच्चभूती या नावाने एक पवित्र क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होते. त्या पुण्यक्षेत्री जनार्दनाचे एक विशाल असे देवालय आहे. वेदाध्ययन पठण करणाऱ्या विद्वानांचे जणू ते निवासस्थानच बनले होते. त्या क्षेत्रातही श्रीपूर्ण प्रज्ञांचा विषय घरोघरी चर्चेला जात होता. तेथील विद्वानांचा एक गट मात्र त्यांच्यावरील असूयेपोटी त्यांचा अपप्रचार करण्यात गुंतला होता. त्यांच्या त्या दुष्टवृत्तीचा सुगावा श्रीमध्वांना होताच. श्रीमध्वांचे त्या क्षेत्री आगमन होताच तेथे भरलेल्या सभेमध्ये त्यांनी विद्वानांना आव्हान दिले. त्यांची नेहमीचीच कोपतापरहित असणारी स्थितप्रज्ञांची दृष्टी. त्यांच्या संचाराचा हेतूही एकच होता, भगवद महिमा प्रतिपादन करणे. यासारख्या तत्त्वप्रसाराच्या कार्यात व्यत्यय आणण्याचे कृत्य साधारणपणे विद्वानांकडूनच होत असते. तत्त्वाहूनही जेव्हा स्वप्रतिष्ठेला अधिक प्राधान्य दिले जाते तेव्हा विद्वत्तेची दिशाभूल होते. अशा विद्वानांना जरी यामुळे अल्पशी प्राप्ती होत असली तरी त्याच्यामुळे होणारे नुकसान प्रचंड असते. सामान्य जनतेत मात्र आपली फसगत होत आहे अशी भावना निर्माण होऊन त्या तत्त्वज्ञानाच्या प्रपंचापासूनच लांब राहणे त्यांना अधिक सोयीस्कर वाटू लागते. तेच श्रेयस्कर असे त्यांना वाटते. त्यामुळे वेळोवेळी अशा अहंमन्य
पंडितांच्या अहंकारास तडा देणेही तत्त्वप्रसाराच्या कार्यांतर्गत विहित असल्याचे शास्त्रात आहे. यावेळी श्रीमध्वांना हेच कार्य साध्य करायचे होते. श्रीमध्वांना आव्हान देण्यासाठी पंडितांचा एक गट त्यांना सामोरं आला. त्यांना म्हणजे त्या गटाला श्रीमध्वांना जिंकण्याची इच्छा होती. म्हणूनच चर्चेसाठी त्यांनी निवडलेला विषय होता यज्ञयागादी संबंधित विवरणांतर्गत वेद विभाग. त्यांना वाटले श्रीमध्व कितीही सर्वज्ञ असले तरीही ते यती असल्यामुळे त्यांना यज्ञयागासंबंधित विवरणांचे ज्ञान असण्याची शक्यता नाहीच. तशा जटिल कर्मासंबंधित वेदभाग चर्चेला घेतल्यामुळे त्यांना पराभूत करणे सहज शक्य होईल. हे त्या विषयाच्या निवडीमागील खरे कारण होते. परंतु त्यांना हे माहीत नव्हते की श्रीमध्व हे खऱ्या अर्थाने पूर्ण प्रज्ञच आहेत. त्यांना सकल शास्त्रातील सकल विभागांचे सखोल तळस्पर्शी ज्ञान आहे. शास्त्रासंबंधित ज्ञानातच नव्हे तर चतुष्षष्टी कलांमध्ये ते पारंगत आहेत. सकल भाषा पांडित्य त्यांच्याजवळ आहे. कोणत्याही विषयाशी निगडीत स्पर्धा ठेवली तरी त्यात विजयश्री मिळविण्यासाठी आवश्यक असणारे सखोल तळस्पर्शी ज्ञान त्यांच्याकडे होते. हे सारे त्यांनी अनेक प्रसंगातून आपल्या सभांमधून लोकांसमोर दाखविलेही होते आणि त्या विद्वानांच्या गटाला ही गोष्ट माहीत नव्हती असेही नाही. तरीही ही सारी अतिशयोक्ती असू शकते अशा भ्रमात ते होते. त्यांच्या चाहत्या वर्गाकडून प्रसारित या कपोल कल्पित कथा असू शकतात असा त्या गटाचा गैरसमज झाला होता. अनेकांच्या बाबतीत अशा घटना घडतही असतात, परंतु श्रीमध्वांच्या बाबतीत परिस्थिती भिन्न आहे हे समजून घेण्याची विवेकबुद्धी त्यांच्याकडे नव्हती. मागील सर्वच प्रसंगात श्रीमध्वांबद्दल जे काही ऐकले होते त्यापेक्षा प्रत्यक्षात मात्र त्यांची महत्ता अधिकतम असण्याबद्दल लोकांच्या लक्षात येत असे. केवळ कर्मस्वरूप जाणून घेणारे ते यती नव्हते, तर कर्माध्यक्ष भगवंतामध्ये सर्व जीवांची सकल कर्मे समर्पित करणारे ते साक्षात सकलांचे प्राणेश्वर होते. यज्ञाचे विधिविधानच केवळ त्यांना ज्ञात होते असे नव्हे, तर भीमावतारात असताना त्यांनी अश्वमेध यागादी करून राजसूय यागादीही करवून घेतली होती. नेहमीप्रमाणे श्रीमध्वांनी त्यांनी विचारलेल्या वेदविभागाचे अर्थविवरण देऊन नारांशस्य नामक त्या सकल मंत्रांना असणारा विशेषार्थ साधार स्पष्ट केला. संबंधित पंडितांना त्यांचे विवरण ऐकून केवळ आश्चर्याचा धक्का बसला असे नाही, तर ते व्यथितही झाले. श्रीमध्वांविषयीची आपली समजूत किती चुकीची होती हे जाणून श्रीमध्वांची प्रतिपादने विशाल हृदयाने स्वीकारण्याऐवजी ते प्रक्षोभित होऊन श्रीमध्वांचे निरूपण चुकीचे असण्याचा दावा करू लागले. किंचितही विचलित न होता श्रीमध्व म्हणाले, असे जर तुम्हाला वाटत असेल तर याचा योग्य अर्थ तुम्हीच सांगा. त्यांच्या त्या प्रत्युत्तराने तर त्यांच्यावर जणू आभाळ कोसळले. आता या प्रसंगातून सुटका करून घेण्यासाठी पळ काढण्याव्यतिरिक्त अन्य कोणताही मार्ग त्यांना दिसेना. त्यांनी तेथून पलायन केले. शास्त्रांमध्ये चर्चा वादविवाद यांना विरोध नाही, तथापि जिज्ञासेपोटी त्यांचा अवलंब व्हावा. मात्र केवळ कपट द्वेष मत्सरादीपोटी त्यांना थारा देण्यात येऊ नये, अन्यथा याच प्रकारची निराशा पदरी पडेल. त्याच सभेतील दुसरा एक गट श्रीमध्वांना आव्हान देण्यासाठी समोर आला, परंतु
त्यांच्या म्हणजे मध्वांच्या सर्वतोमुखी प्रतिभेसमोर सभेने शरणागती पत्करली. त्यांची प्रतिभा म्हणजे खरोखरीचे अद्भुत पांडित्य असण्याबद्दल पुन्हा पुन्हा सभेकडून त्यांची वाखाणणी करण्यात आली. या प्रकारे श्री मध्वांचा विजय म्हणजे विद्वत चमत्कृतींची अद्भुत मालिका इतिहासात नोंदली गेली आहे. या प्रकारे श्री मध्वांनी सांगितलेल्या मंत्रांचे विवरण पुढील पिढीला उपयुक्त ठरण्यासाठी त्याचे ग्रंथरूपात लेखन करवून ठेवले आहे. ही त्यांची कृती म्हणजे अत्यंत अपूर्व अशी कर्मनिर्णय ही कृती होय. आज आपण येथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूया अभिवाचनाच्या पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता.